की हे भयानक वन आहे आणि ह्या वनामध्ये असणारा ताटिका भवन आहे. ताटिका नावाचे राक्षस आहे आणि ते या ठिकाणी त्यांचे ह्या किंचाळण्याचे आवाज येत आहेत असं या ठिकाणी विश्वामित्र ऋषी रामचंद्र प्रभूला त्या वनाची माहिती देऊ लागले. तिचे निवन हे उद्वस मानव केशिक कारुष हे क्षणार्धे देश केले ओस अति दुर्धर कर्कश राक्षसी. सांगितलं त्याच्यामुळे वनामुळे असणारे त्या राक्षसच्या योग्य ते वस्ती नाही, मानव वस्ती नाही, तिने सर्व वश पाडलं आहे, सर्व उद्ध्वस्त करून टाकलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी वस्ती नाही किंवा कुठे लोक भेटत नाही असं वसाड अरण्य आहे. कारण का त्या ठिकाणी त्या राक्षसचं असणार त्या ठिकाणी भवन आहे किंवा वास्तव्य आहे, म्हणजे घर त्या ठिकाणी त्या ताटिका राक्षसचं आहे. चांगलं दश दिशा मार्ग रोधून तिचे भेने वागू न शके कोणी जन. भेने असणारे जो कोणी गमन करत नाही म्हणजे एकही वाट सोडून जात नाही. आणि रामचंद्र पण तुम्ही पण सावध राहा, तुम्ही सुद्धा कुठल्या मार्गाने गमन करू नका, मला त्या शिवाय जाऊ नका असं विश्वामित्र ऋषी रामचंद्र प्रभूला सांगू लागले. येथून अर्ध योजन आहे ताटिकेचे भवन ते मार्गे करेल प्राण हरण सर्वथा गमन न करावे. जिथं आपण थांबले आहेत इथून पुढे असणार अर्ध्या मैलावर त्या ताटिका राक्षसचं घर आहे किंवा तिथं असणारं वास्तव्य आहे आणि ती जर त्या ठिकाणी तुम्ही गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला धोका आहे. त्याच्यामुळे मला विचारल्याशिवाय तुम्ही मार्ग गमन करू नका, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका असं रामचंद्र प्रभू सांगू लागले. राम म्हणे ऐसी कैची कोठून आली हे कोणाची एवढी शक्ती तिला कैची ऋषी तिची कथा सांगी. त्यावेळेस रामचंद्र केला सांगितलं त्या ठिकाणी राक्षसी आहे किंवा तिला पुत्र नव्हता आणि कुठलाही ते पुत्र सत्ता नसल्यामुळे तिनं अनुष्ठान केलं प्रवृत्तीची. त्यावेळेस असणाऱ्या सुकेतू नावाच्या ऋषीला असणाऱ्या ब्रह्मदेवाने वर दिला आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले असल्यामुळे त्यांना एक कन्या रत्न दिलं आणि तेच कन्यामध्ये ही ताटिका आहे असं या ठिकाणी सांगू लागले. तुझ नव्हे पुत्र संतती सहस्र बळ नाग शक्ती कन्या होईल निश्चिती ब्रह्मावर दोक्ती वधून गेला. ब्रह्मदेवाने सांगितलं तुला पुत्र प्राप्ती नाही पण तुला कन्या होईल आणि सांगितलं की तिला 1000 हातीचं बळ असेल अशी कन्या त्या ठिकाणी तुला प्राप्त होणार आहे असं त्या सुकेतू ऋषीला असणार ब्रह्मदेवाने वरदान देऊन गेलं आहे. ते हे ताटिका कन्या रत्न सुंदोपसुंद बंधू दोघे जन त्यात ज्येष्ठ सुंदेशी केले लग्न अतिशोभन समारंभी. आणि ही जी कन्या आहे ती एवढी ताकदवार बलाढ्य आहे आणि त्या ठिकाणी असणारे सुंद आणि उपसुंद असे 2 बंधू आहेत आणि त्यांच्यापैकी एका सोबत असणाऱ्या त्या ताटिकेचं लग्न झालेलं आहे असं सांगू लागले. सुंदा पासुनी गर्भ संभव मारीच आणि सुबाहो ताटिकेच्या पोटी दोघे भाऊ जन्मोद्भव पावले. आणि सांगितलं त्या असणारे तुला 2 मुलं झाले आहेत, मारीच आणि सुबाहू असे 2 मुलं त्या ठिकाणी त्या ताटिकेला झाले आहेत असं सांगू लागले. त्या उभय बाळकांची जाळी लागली पित्याची मुळी पित्याची बुद्धी ते काळी मरण मिळी बळाबली. सांगितलं अरे त्यांना असणार ती कन्या रत्न चांगली होती पण ते असणार ते जे 2 मुलं आहेत त्यांना असणारी त्या पित्याची सवय लागली किंवा आपल्या भाषेत बापावर गेलं होतं आणि त्यांना असणार ते जो राक्षस होता आसुरी होता कपटी होता मायावीच्या पारंगत होता आणि असणार त्यांच्या वडिलांसाठी ते 2 पुत्र असणारे तसे झाले आहेत. करावया वधू विधातारची विचित्र बोधू तिलोत्तमा सुंदर वधू दोघे बंधू देखती. त्यांचा वध करायचा होता, त्यांना असणार देवावर राज्य केलं होतं पण असणार काहीतरी करावं लागल त्याच्यासाठी ब्रह्मदेवाने युक्ती योजली आणि असणारी एक तिलोत्तमा नावाची सुंदर स्त्री त्यांनी दोघांना पाहिलेली आहे. ती देखताची सुंदर दोघे उठिले सत्वर तिच्या वरणी अति तत्पर तत्कामी दुर्धर सकामी. त्यावेळेस असणार ती सुंदर स्त्री पाहिली आणि त्या दोघांना असणारा काम उत्पन्न झाला
पुढे काय झालं आहे कथा सांगू लागली. कनिष्ठ म्हणे ज्येष्ठासे भाव जाई मानी तोयसे येरो म्हणे ज्येष्ठ पत्नी ऐसी निश्चयसी तू मानी. सांगितलं त्यावेळेस लहान भाऊ म्हणाला मोठ्या भावाला तू हिला भाऊजाई मान. तर मोठ्या म्हणाला नाही तसं नाही तू मोठी भाऊजाई मान. असं त्या दोघांमध्ये त्या असणारा तिलोत्तमेसाठी असणारा त्या ठिकाणी दोघांचा वाद निर्माण झाला आहे. कनिष्ठाचे लये ज्येष्ठे पाळावे सोहळी भाव जई मानिये वेलाळे कृपा मिळे कृपाळुवा. सांगितलं बारका मुलाला की जर आपला पिता गेला तर पिताच्या माघारी असणारा लहान भावाचा लाड असणारा पुन्हा मोठा भाऊ असतो. त्याच्यामुळे मी जी लाड घालीन ती तो पुरवावं लागल. तू असणार हिला भाऊजाई मान म्हणजे माझी पत्नी आहे असं त्या ठिकाणी बारका भाऊ त्या मोठा म्हणून लागला. ज्येष्ठ आज्ञेची थोरी कनिष्ठे मानावी शिरी हे ज्येष्ठ पत्नी खरी निज निर्धारी मानावी. तो मोठ्या मुलाला मोठ्या भावाची आज्ञा ही बारक्याला पाळावं लागते किंवा जी मोठा भावाला ती शब्द पाळावं लागतं. मग ही असणार तू ज्येष्ठ भाऊजाई मान म्हणजे ही माझी पत्नी आहे असा दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला आहे. कनिष्ठे कामिनी जी कांता ते भाव जई मानी दुहेता ज्येष्ठ पत्नी ते तुझ माता तुवा तत्वता मानावी. त्यावेळेस सांगितलं किंवा मोठी जी भाऊजाई आहे ती माईसारखी असते किंवा असणार त्या ठिकाणी माईच्या ठिकाणी असणार ती मोठी भाऊजाई असते.